क्वेश्चन आहे फंक्शन चॅप्टर मधला आहे तर तो आपण डिस्कस करू. सिंपल आहे. व्हॅल्यू ऑफ फंक्शन या कन्सेप्ट वरती आहे. आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेला आहे a-x अपॉन b-x. एफ ऑफ 2 इज अनडिफाईन्ड आणि एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5. तर आपल्याला ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण एक एक पार्ट कंप्लीट करू. सगळ्यात पहिलं मी एफ ऑफ एक्स घेतो a-x अपॉन b-x. एफ ऑफ 2 आपण फाइंड करू. अनडिफाईन्ड म्हणलंय तरी पण आपण फाइंड करू. तर ते येते a-2 अपॉन b-2. कसं येईल? हे एफ ऑफ एक्स तर दिलं आपल्याला, हे गिव्हन आहे. एक्स इक्वल टू 2 ठेवायचं. एफ ऑफ 2 a-2 अपॉन b-2. आता हे अनडिफाईन आहे म्हणजे काय? त्याचं डिनॉमिनेटर 0 आहे. b-2 इक्वल्स टू 0. तर b इक्वल्स टू 2 येत आहे. b ची व्हॅल्यू अनडिफाईन म्हणजे काय? तर डिनॉमिनेटर 0 असतं, एक्झिस्ट नाही होत. b-2 इन्फिनिटी थोडक्यात. b-2 इक्वल्स टू 0, b इज इक्वल टू 2. आता आपण याला डिफाईन करू. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a-x अपॉन 2-x. त्यानंतर b ची व्हॅल्यू मिळाली 2. b इक्वल्स टू 2 इथे सबस्टिट्यूट करतो. आता आपल्याला एफ ऑफ 3 पण दिलंय, ते पण काढू. एफ ऑफ 3 a-3 अपॉन 2-3. एफ ऑफ 3 a-3 अपॉन 2-3. तर एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे गिवन. एफ ऑफ 3 इक्वल्स टू 5 आहे. तर ते 5 इथे ठेवतो. इज इक्वल टू a-3 अपॉन -1 म्हणजे -5 आणि हे +3 इज इक्वल टू a म्हणजेच a इक्वल्स टू -2. हे निवळ सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा एफ ऑफ 2 फाइंड करा. ते अनडिफाईन असल्यामुळे डिनॉमिनेटर 0 येईल. b-2 0 म्हणजेच b इज इक्वल टू 2. ते b इज इक्वल टू 2 याच्यात सबस्टिट्यूट करून परत 3 ठेवा. तिथं फक्त हेच राहील. x इज इक्वल टू 3 ठेवलं तर a ची व्हॅल्यू -2 आणि b ची व्हॅल्यू 2. a-2 आणि b इज इक्वल टू 2. तर ऑप्शन सी आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने आपण सॉल्व करतो आहोत.